बंधू भगिनींनो नमस्कार. वाचन जागर उपक्रमामध्ये मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी काही साहित्यकृती वाचत होतो. प्रसारमाध्यमांद्वारे त्या अनेक लोकांपर्यंत देशाविदेशात पोहोचतही होतं. मध्यंतरी काही तांत्रिक विषयांमुळे तो विषय खंडित राहिला होता, परंतु आता आपण पुन्हा एक नवी साहित्यकृती घेऊन येतोय. त्या साहित्यकृतीचं नाव आहे आई. मॅक्सिम गॉर्की या विख्यात रशियन लेखकांनी लिहिलेली आणि जगद्विख्यात झालेली साहित्यकृती. ती साहित्यकृती रशियातील सामाजिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर ती आधारलेली आहे. प्रत्येक देशाच्या इतिहासामध्ये काही ना काही प्रसंग असे येतात की त्यामुळं एकूणच समाज जीवनाला कलाटणी मिळते. आणि संघर्ष म्हणजे काय, लढणं म्हणजे काय, सामान्य माणूस लढण्याची उमेद घेतल्यानंतर किती क्षमतेनं लढतो हे आपल्याला या कादंबरीतून दिसणार आहे. सुरुवात करूया. मॅक्सिम गॉर्की लिखित आई, भाग पहिला. रोज सकाळी कारखान्याचा कर्कश भोंगा त्या कामगार वस्तीच्या धुरकट तेलकट वातावरणात घुमू लागे आणि ती हाक कानी पडताच त्या वस्तीतील लोक भेदरलेल्या झुरळाप्रमाणे आपल्या खुराडे वजा घरातून पटापट बाहेर पडू लागत. झोप पुरी न झाल्यामुळे आळसावलेले व अपुऱ्या विश्रांतीमुळे अंबलेली शरीरं बाहेर पडताना साहजिकच त्यांच्या मुद्रेवर उदासीनतेचे भाव उमटलेले दिसत. पण ते त्या पहाटेच्या गारठ्यात काळोखातून फरसबंदी न केलेल्या रस्त्यावरून कारखान्याच्या उंच दगडी कोठड्यांच्या दिशेने चालू लागत. ती भयान इमारतही थंडपणे निर्विकारपणे त्यांची वाट पाहत आपल्या डझनावरील नेत्रांसारख्या चौकोनी दिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पाडीत असायची. ते शेकडो लोक त्या वाट्यानं चालू लागले म्हणजे त्यांच्या पायाने तोडल्या जाणाऱ्या चिखलाचा दमट वास सुटे. ते आपल्या भसाड्या व झोपेमुळे जड झालेल्या आवाजात आरडाओरडा करीत व अर्वाच्य शिव्यांचा बडीमार करत. त्या गोंगाटाने सारे वातावरण भरून जाई. पण त्यातच यंत्रांची घरघर आणि इंजिनाच्या वाफेचे फुटकार मिसळून जात. त्या कारखान्याची भयान भेसूर दिसणारी उंच काळीकुट्ट धुराडी म्हणजे जणू काही त्या कामगार वस्तीत भले मोठे सोटेच उगारले आहेत असा भास होई. संध्याकाळच्या वेळी मावळत्या सूर्याची निस्तेज किरणे घरांच्या खिडक्यांवर रेंगाळत असताना जणू काही आपल्या दगडी आतड्यात साचलेली घाणच बाहेर फेकीत असल्याप्रमाणे तो कारखाना सर्व कामगारांना हाकलून लावी व ते सगळेजण आल्या वाटेने माघारी चालू लागत. यावेळी त्यांचे चेहरे धुराने काळवंडलेले कळकट झालेले असत. त्यातच त्यांच्या भुकेल्या दातांची चकाकी दिसून उठे. त्यांच्या अंगालाही यंत्राचा तेलकट चिकट उग्र दर्प येत असे. पण त्यांच्या आवाजात मात्र एक प्रकारचा उत्साह आनंद प्रतीत होईल आणि ते स्वाभाविकच होतं. निदान आजच्या दिवसापुढे जरी आपले काबाड कष्ट संपले होते, आता घरी पोचताच पोटाला अन्न शरीराला विश्रांती या दोहोंचा त्यांना लाभ होणार होता. तो सारा दिवस कारखान्याने गिळंकृत केला होता व तेथील यंत्राने कामगारांची आवश्यक तेवढी शक्ती शोषून घेतली होती. त्या दिवसाचे अस्तित्व पार नाहीसे झाले होते व आता त्याचा मागमूस सुद्धा उरला नव्हता. मानवाने मरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं होतं. परंतु आता शरीराला मिळणारी विश्रांती व धुरानं भरलेल्या दारूच्या गुत्त्यातील चैन त्यांना समोर दिसत होती. तेवढ्यावरच तो संतुष्ट होता. रविवार आणि सुट्टीच्या दिवशी त्या वस्तीतील लोक खुशाल सकाळी 10 वाजेपर्यंत ताणून देत. नंतर मग प्रतिष्ठित विवाहित लोक सणासुदीचे कपडे घालून चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात. मात्र त्यावेळी तरुण पिढी धर्माची पर्वा करीत नाही म्हणून तोंडसूक घ्यायलाही ते चुकत नसत. आणि प्रार्थनेहून परत आल्यावर पिरोगीवर हात मारून ते जणू पुन्हा घुरू लागत ते थेट संध्याकाळपर्यंत. पिरोगी म्हणजे एक प्रकारचा रशियन सामोसा आहे. वर्षानुवर्षे कष्टाचे आयुष्य काढल्यामुळे त्यांची भूकही मंदावलेली असायची आणि म्हणून ते पुन्हा उत्तेजित करण्यासाठी ते त्याच्यावर मद्याचे सिंचन करीत आणि वोडकाच्या झणझणीत पेयाने आपला जठराग्नी प्रज्वलित करून घेत. संध्याकाळी ते रस्त्यावरून हिंडायला निघत. ज्यांच्याजवळ रबरी बूट असत ते बूट चढवीत आणि ज्यांच्याजवळ छत्र्या असत ते त्या घेऊन बाहेर पडत. बाहेर रस्ते कोरडे असले व पावसाची मुळीच लक्षणे नसून हवा सुरेख पडली असली तर
हा सरंजाम असायचा. 4 मित्रमंडळी एकत्र आली की आपला कारखाना, त्यातील यंत्रे, आपले मुकदम यांच्याविषयी त्यांच्या गप्पा चालायच्या. आपल्या कामाचाही संबंध नसलेल्या कोणताही विषय त्यांच्या बोलण्यात कधीही येत नसे. क्वचित काही अंधुक अडखळते विचार त्यांच्या ठरीवसाच्या जीवनात चमकून जात. पुरुष माणसं घरी परतल्यावर बायकांशी भांडत व पुष्कळदा त्यांच्यावर हात देखील टाकत. तरुण लोक दारूच्या गुत्त्यात अगर दोस्तांच्या घरी जात. तेथे गाणं बजावणं, आचकट विस्कट गाणी, नाच, शिव्यागाळी, दारू पिऊन तर्र होणं यात त्यांचा वेळ निघून जाईल. अतिश्रमानं थकलेल्या त्यांच्या शरीरावर मद्याचा अंमल चढायला वेळ लागत नसे. आणि एकदा दारू चढली म्हणजे त्यांना आतल्या आत कसले तरी आग भडकल्यासारखं वाटू लागे व ते बाहेर पडण्यासाठी त्यांना बेचैन करून सोडे. त्या भारात अगदी क्षुल्लक कारणावरून सुद्धा ते परस्परांवर हिंस्र पशूंप्रमाणे तुटून पडत. भयंकर मारामाऱ्या होत, त्यात कुणाला जबर दुखापत होत, क्वचित प्रसंगी खुनापर्यंतही मजल जाई. या लोकांच्या परस्पर संबंधात एक प्रकारचा सुप्त वैरभाव होता आणि त्यांच्या स्नायूंच्या असाध्य थकवा जितका पुरातन होता तितकाच तो वैरभावही पुरातन होता. या आंतरिक व्यथेचा वारसा त्यांना आपल्या वाडवडिलांकडून मिळालेला होता व काळ्या कुट्ट सावलीप्रमाणे तो रोग थेट स्मशानापर्यंत त्यांचा पिच्छा पुरवत होता. त्यापायीच त्यांच्या हातून अनन्वित व अघोर कृत्ये घडत. रविवारी रात्री तरुण मंडळी खूप उशिरा घरी येत. त्यावेळी कपडे फाटलेले, अंग धुळीने चिखलाने माखलेले, डोळे सुजलेले, नाकातून रक्त वाहत असलेला असा काहीसा त्यांचा अवतार असायचा. त्यातच कधी आपण दोस्तांना कसे ठोसे लगावले याची द्वेषभरीत व बडाईखोर बडबड सुरू असायची, तर कधी आपला अपमान झाला म्हणून ते दुर्मुखलेले, संतापाने लाल झालेले असायचे. कधी कधी रडणंही चालायचं. दारूच्या नशेमुळे त्यांची स्थिती फारच केविलवाणी व तिरस्करणी होत असे. आईबापांना आपली तरुण मुलं गुत्त्यावर अगर भिंतीच्या सावलीत दारूच्या नशेमुळे बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसायची. ती वडीलधारी माणसं त्या पोरांना शिव्या देत, ओढका पिऊन झिंगलेल्या त्यांच्या शरीरावर चापट्या बुक्क्यांचा वर्षाव करून त्यांना उचलून घरी नेत व काळजीपूर्वक बिछाण्यावर सोपवीत आणि सकाळी कारखान्याचा कर्णकटू भुंगा वाजू लागला म्हणजे त्यांना हलवून हलवून जागे करत. ही वडील माणसं आपल्या मुलांना शिव्या देत व निर्दयपणे चोपूनही काढीत खरी, पण तन्नीताटी पोरं म्हटली की दारू पिणारच, मारामाऱ्या करणार हे ते धरून चालत. त्यांचे बापही स्वतःच्या तरुणपणी असेच दारू पिऊन शिंकत होते. त्यांनी अशाच मारामाऱ्या केल्या होत्या आणि आईबापांच्या हातचा मारही खाल्ला होता. फार पूर्वीपासून हे असंच चाललं होतं. जीवनाचा गढूळ प्रवाह वर्षानुवर्षे असाच संत व शांतपणे वाहत चाललेला होता आणि दररोजच्या त्यांच्या आचारविचारांच्या चाकोरीतून जाण्याच्या सवयी सगळ्यांच्या हाडीमाशी मिसळून गेल्या होत्या. अधूनमधून काही नवे लोक त्या वस्तीत राहायला येत. आरंभी ते केवळ नवीन म्हणून त्यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल. नंतर काही दिवस त्यांच्या पूर्वीच्या कामाच्या ठिकाणच्या हकीकती ऐकण्यासाठी त्यांच्याविषयी वरकरणी कुतूहल शिल्लक राहील, पण लवकरच त्यातलं नाविन्य संपून जाईल आणि मग ते नवे लोकही जुने बनून जात व त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नसत. या नव्या लोकांच्या सांगण्यावरून हे स्पष्ट व्हायचं की कामगारांचे जीवन सगळीकडं सारखंच. आणि हे जर खरं असेल तर रोज रोज त्याच गोष्टीबद्दल बोलायचं तरी काय. पण कधी कधी या नवीन लोकांपैकी काही जण त्या वस्तीतल्या लोकांनी कधीच न ऐकलेल्या गोष्टी सांगत. अशावेळी त्यांच्याशी कोणी वाद घालत नसे, पण त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं त्यांना कठीण वाटतं. काहींना या नव्या माणसांचं बोलणं ऐकून रागही येईल, काहींना कसली तरी भीती वाटेल आणि इतर काहींना कसलं तरी अंधूक असे किरण दिसू लागत आणि त्यांचं जीवन जास्तच गुंतागुंतीचं करणारी ही नवी भीती घालून देण्यासाठी ती नेहमीपेक्षा जास्त दारू पिऊन धुंद होत. अशा नवीन येणाऱ्यांपैकी एखादा माणूस जर एखाद्या निराळ्या प्रकारचा असल्याचे दिसले तर त्या वस्तीतील लोक त्याच्याविषयी प्रतिकूल ग्रह करून घेत व आपल्यापेक्षा निराळा असलेल्या कोणताही माणूस त्यांना नकोसा वाटू लागला. जणू काय आपला ठरीव साच्याचा नित्यक्रम कंटाळवाणा असला तरी निदान संतपणे चालू आहे, त्यात हा नवा प्राणी काहीतरी बिघाड करणार अशी त्यांना भीती वाटे. आपले जीवन कितीही दुःखमय, कितीही कष्टाचे असले
तरी त्याची त्यांना सवय झाली होती आणि या परिस्थितीत कधीतरी सुधारणा होईल याची आशा करायला आता जागाच नव्हती. म्हणूनच या ठरीव जीवनात काही बदल झाला तर त्यामुळे आपले जीवन अधिकच दुःखी होईल, जुलूम अधिकच वाढेल अशी भीती त्यांच्या मनात ठाण मांडून होती. म्हणूनच कोणी काही नवे विचार मांडू लागला तरी कामगार न बोलता त्याच्यापासून 4 पावले दूर राहत. त्यामुळे असा नवा माणूस सहसा तेथे न राहता लवकरच निघून जाईल. अगदी क्वचित कोणी राहिलाच तर तो इतरांसारखा बनून जाईल किंवा इतरांपासून दूर राहू लागेल. साधारणपणे तिथले लोक हे अशा प्रकारचे जीवन जगत असत आणि आयुष्याची 50 वर्षे अशीच काढल्यावर ते या जगाचा निरोप घेत. 1907 पूर्वी प्रकाशित झालेली ही कादंबरी आई, लेखक मॅक्सिम गोर्की. तत्पूर्वी रशियातल्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य टाकणारे हे अतिशय दर्जेदार साहित्य आपण त्यांचा जरूर आस्वाद घ्यावा आणि आपल्या मित्रपरिवारांनाही आवर्जून याविषयी कल्पना द्यावी. धन्यवाद. जय भारत.